ओके. ओके. सो मी असं म्हणत होतो की उद्या आपल्या हर्षदाताईंशी सुरतहून मुलाखत आहे. तर ती पण ऐका, सरांना मुद्दाम व्हिडिओमध्ये घेतोय मी, कारण ताई लोक ऐकतात आपला व्हिडिओ म्हणून. आणि उद्या आपली लेव्हल 1 ची एक्झाम आहे ऑनलाईन, तुम्हाला देऊन बघायची. आता इकडे लक्षात द्या सर्वजण. फिंगरवर आणि टूलवर पण सांगतो, काय काळजी नका करू. फिंगरवर काय करायचं इकडे लक्ष द्या, की कुठलाही अंक बोलला, पण मी त्याच्यापेक्षा बुक ओपन करू का, बुक मधलेच कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला पण आणि मला पण क्लिअर होईल. ओके ना. मला फक्त बुक दिसलं तर हो म्हणा, नाही दिसलं तर नाही म्हणा. कोणी सांगेल का दिसतंय का असं? ओके. येस या नो. कोणीतरी सांगेल. दिसत आहे सर. हा चला. हे बघा, हे दिसत. बुक आहे. त्याच्यानंतर या बुकमध्ये आपण जर हा माइंड मॅप, दिस इज ऑल्सो रीड करा. जस्ट रीड करा. आपलं डेली वर्क मॅनेजमेंट कसं स्ट्रॉंग असलं पाहिजे, मुद्दाम त्याच्यासाठी टाकलंय. आपण म्हणतो ना, वेळ नाही, वेळ नाही, मला वेळ पुरत नाही. त्यासाठी हे म्हटलं पाहिजे. हे माझ्यासाठी पण ऍप्लिकेबल आहे, असं नाही की तुमच्यासाठीच आहे. इथं मुद्दाम मुलांना पहिल्या वीकला गेलो का, त्यांना रोज प्रॅक्टिस करायला लावायची. रोज क्लिक करायला लावायचं. रोज क्लिक करायला लावायचं, म्हणजे त्यांना लक्षात येईल. आणि पुन्हा परत पॅरेंट्सला पण सही करायला सांगायची आणि आपण पण सही करायची. म्हणजे मुलांना डेडिकेटेड लक्षात येतं की टीचर मी रोज प्रॅक्टिस केली आहे की नाही चेक करतात म्हणून. आता इकडे लक्षात द्या. हा पार्ट सर्वात सोपा आहे, लेवल झिरोचा पार्ट आहे, हा माहिती तुम्हाला. त्याच्यानंतर 5 नंबर पेज, 6 नंबर पेज, 7 नंबर पेज, 8 नंबर पेज, 9 नंबर पेजची जी टेस्ट आहे, दिस इज ऑल्सो डायरेक्ट लेवलची. त्याच्यानंतर 10 नंबरचं पर्यंत सर्व बुक आहे ना, हे डायरेक्ट लेवलचं आहे. तुम्ही बुककडे नाही बघितलं तरी चालेल. आता इकडे लक्ष द्या. इथून चालू झाला आपला इन हाऊस फॉर्म्युला. आता जर तुम्हाला इथं काय अडचण आली ना ताई लोकांनो, तर मी लगेच तुम्हाला सांगतो, आपण काय करायचं, लेव्हल 1चं बुक ओपन करायचं. जर अडचण आली तर मुद्दाम सांगितलंय बघा. लेव्हल 1चं पण बुक ओपन केलं मी. लेव्हल 1चं बुक मुद्दाम का दाखवतो इकडे लक्ष द्या. इथे ना थोडंसं आपण थोडंसं बेसिक, लहान लहान मुलं असतात आणि म्हणून त्यांनी 5 कसा करायचा, +5 कसा करायचा, -5 कसा करायचा, मुद्दाम त्यांना शिकवण्यासाठी दाखवलंय. ओके. त्याच्यानंतर 6 कसा करायचा, 7 कसा करायचा, हे मुद्दाम दाखवलंय लेव्हल 1च्या बुकमध्ये. आणि अशाप्रमाणे लेव्हल सॉरी टेस्ट वन आहे साधारण 12 पेजवर, आणि इथं +5चा फॉर्म्युला चालू होतो. इकडे लक्षात आहे सर्वजण. आता आता +5चा जेव्हा फॉर्म्युला चालू झाला ना, लक्ष द्या इकडे सर्व स्वातीताई. इथं काय झालं, की काय लिहावं, इकडे लक्ष द्या, मुद्दाम प्रॅक्टिससाठी. 10चा फ्रेंड कोण आहे, 40, इथं 40 लिहा. 20चा फ्रेंड कोण आहे, 30 लिहा. 30चा फ्रेंड कोण आहे, 20 लिहा. 40चा फ्रेंड कोण आहे, 10 लिहा. 1चा फ्रेंड कोण आहे, 4 लिहा. 40चा फ्रेंड कोण आहे, 10 लिहा. लक्षात आलं तुम्हाला. इथं एकमेकाचे फ्रेंड्स लिहायचे. अजून साईन नाही, इथं साईन असते तर ते पण लिहिलं असतं. क्लिअर आहे, सोपं आहे. आता इथं मुद्दाम प्रॅक्टिस, जसं आता श्वेताताई असतील, आकांक्षाताई असतील, इकडे लक्षात द्या, प्रॅक्टिस कसं करायची. हे बघा, मुद्दाम इथं आपण चेक करू. 1, हे बघा, करा माझ्याबरोबर. 1, एक हातावर युनिट रॉडवर 1 करा. आता 1 मध्ये मला +4 करायचा आहे, तर 4 अवेलेबल नाहीये डायरेक्ट. 4 इज नॉट अवेलेबल. म्हणून +4 इज इक्वल टू असं बोलायचंय बघा. +4 इज इक्वल टू +4 इज इक्वल टू -1 +5, म्हणजे ऍप्लिकेशन करून बघायचं. आणि मग मुलांना क्लिअर होतं की ओके, जेव्हा माझ्याकडे 1 फिंगर्स असतो तेव्हा माझ्याकडे 4 डायरेक्ट अवेलेबल होत नाही. आणि म्हणून मला +4 इज इक्वल टू -1 +5 असं बोलून करायचं. आता 3 पुन्हा परत. 3, बघा, +3 +3 इज इक्वल टू +3 म्हणजे सॉरी +3 आणि अगेन +4. आता +4 अवेलेबल नाहीये, म्हणून +4 इज इक्वल टू -1 +5. मग इथं आपण असं लिहिणार, +4 इज इक्वल टू -1 +5 असं बोलायचं. आणि हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुमचं रिदमिक, रॅन्डमली तुमचं ह्या फॉर्म्युलांची प्रॅक्टिस पण होते. आणि तुम्हाला एक रिदम तयार होतो की मी नेमकं ऍप्लिकेशन कसं केलं पाहिजे. आता आपण इथं येऊ, खाली समजा +40, हा टेन्सचा रॉड आहे माझा, लेफ्ट हँड. +40, अगेन +40. 40 इज नॉट अवेलेबल. +40 इज इक्वल टू -10 +50. मग इथं आपण लिहायचं असं, +40 इज इक्वल टू
प्लस 40 इज इक्वल टू -10. मला इथं इज इक्वल टू साईन दिलं पाहिजे. -10 प्लस 50. सो आन्सर इज द 80. -10 +50. दिस इज 80. हा 80. आन्सर इज द 80. अशा पद्धतीने हे फॉर्म्युलांची प्रॅक्टिस लेवल 1च्या बुकमध्ये आहे. कारण हे लहान मुलांसाठी आहे. पण जर अडचण आली तर याची जरूर मदत घ्यायची. हे मी पण स्वातीताई सांगितलं होतं ना, तुम्हाला आठवत असेल सर्वांना. मी सांगितलं होतं जर तुम्हाला वाटलं तर आपण जरूर मदत याची घेऊ शकतो. आता पुन्हा परत लेव्हल 3च्या बुकमध्ये जाऊ आपण. लेव्हल 3चं बुक कुठं झालं रे बाबा? लेवल 3चं बुक कुठं गेलं? बंद झालं काय? मग ठीक आहे, चला चेक करून बघू. मग कोणीतरी सांगेल का मला दिसतंय का असं? एक मिनिट हा. हो सर, दिसते. नाही, लेवल 3चं बुक बंद झालं वाटतं. बघू आपण. ठीक आहे, इकडं लक्ष द्या. आला आता. आता येईल. हा, दिसतंय का? कोणी सांगेल का मला आता? दिसतंय? ओके, जाऊया पुढे. हा, इकडे लक्ष द्या. टेस्ट 1 आणि टेस्ट 2 पर्यंत डायरेक्ट लेवलचं आहे, ते प्रॅक्टिस झाली पाहिजे. इकडे लक्ष द्या. इथपर्यंत काही टेन्शन नाही, नाही का? 10 पेज पर्यंत. आता पेज नंबर 11 पासून सुरुवात करायची. प्लीज इकडे लक्ष द्या. लक्ष द्या, लक्ष द्या. आता मुलांना आपण स्टोरी सांगितली, फॉर्म्युला सांगितलाय, त्याचे फ्रेंड सांगितले, त्याचे कॉम्प्लिमेंट सांगितले. आठवतं ना? मी असा 5 लिहिला होता, असा 4, 3, 2 आणि 1 लिहिला होता. मग 4चा फ्रेंड 1, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3, 4चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 4. मग पुन्हा परत स्टोरी सांगितली होती. आपली जी फ्रेंड असेल त्या मैत्रिणीला फोन करा, मला बाई 10,000 रुपये अर्जंट पाहिजे, मला खूप अर्जंट पाहिजे. मग मैत्रीण म्हणेल, अगं बाई, सॉरी, मी आजच 2 ग्रॅम सोनं घेऊन आली, तू मला परवा सांगितलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा आपला मित्र कसा वागतो? उलटा वागतो. हे सांगितलं होतं. आणि त्याच्यावरून मुलांना थोडी स्टोरी लाईन झाली की आपण फ्रेंड समजून सांगितले. आणि फ्रेंड नंतर मग त्यांना आपण फॉर्म्युला समजून सांगतो. हे बघा, +1 इज इक्वल टू -4 +5. मग इथे लिहायला लावायचे, +4 इज इक्वल टू -4 +5. असं त्यांना क्लासमध्ये करायला. हा सर्व क्लास वर्क आहे. हा क्लास वर्क सोडून घ्यायचा. आणि डे 1, डे 2, डे 3 त्यांना करायला सांगायचं. करायलाच सांगायचं. टूलने पण सांगायचं आणि फिंगरने पण सांगायचं. दोघं टेक्निकने सांगायचं. त्यांना सांगायचं जर केलं तरच, इधर नाही न उधर नाही, करायलाच सांगायचं. नंतर पुढचं प्लीज आता इकडे लक्ष द्या. याच्यातलं हे कॅल्क्युलेशन घेऊ आपण आता. श्वेताताई म्हणत होत्या म्हणून इकडे लक्ष द्या. पहिल्यापासून घेऊ. 12, हे बघा, 1 to 12 डायरेक्ट अवेलेबल. अगेन +2. करा बरोबर, सर्वजण करा प्लीज. करा प्लीज. 12 डायरेक्ट अवेलेबल. अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल. +1, 1 इज नॉट अवेलेबल. +1 इज इक्वल टू -4 +5. +11, +11 डायरेक्ट अवेलेबल. +11 डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज द आन्सर इज द श्वेताताई करा बरं हे कॅल्क्युलेशन पहिलं, परत पहिल्यापासून करा. हां, 12, हा, +2 +1 आणि +11. आन्सर इज, बोला. आन्सर इज 16. ओके ना? सॉरी, आन्सर इज 26. आन्सर इज 26. बरोबर ना? आन्सर इज 20. हे जमतंय? पुढे लक्ष द्या. आता पुढच्या पानावर जाऊ. तुमचा डाऊट क्लिअर करून घेऊ तो. पुढच्या पानावर जाऊ. इकडे लक्ष द्या. पुढच्या पानावर जाऊ. पुढच्या पानावर जाऊ. कुठलं तरी रॅन्डमली कुठलं तरी कॅल्क्युलेशन घेऊ. हे कॅल्क्युलेशन घेऊ आपण. हे कॅल्क्युलेशन घेऊ. करा सर्वजण. 44, हे बघा, 44 डायरेक्ट अवेलेबल. त्याच्यानंतर 22, घाई करू नका. 20, 10च्या बरोबर 20 करायचं. +20 इज इक्वल टू -30 +50. असा फॉर्म्युला आहे. करा. -30 +50, 10च्या बरोबर. +20 इज इक्वल टू -30 +50. हा, झालं. आता +2 करायचं आहे. +2 इज इक्वल टू -3 +5. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आहे +2. +2 इज द डायरेक्ट अवेलेबल. आता तो 5 आणि त्याच्यामध्ये लईच लढाई होते. ओके. आणि -5. -5 करा, युनिट रॉडवरचा. -5. आन्सर इज द 63. सर्वांच्या हातावर मला दिसतोय. आन्सर इज द 63. लक्षात आलं तुम्हाला? समजलं.
आता नाही आला तर हे बघा इथं फॉर्म्युले लिहिलेले आहेत, हे बघा इथं फॉर्म्युले लिहिलेले आहेत. फॉर्म्युले वापरायचे. मला 44 डायरेक्ट अवेलेबल. 20 साठी काय, 20चा फॉर्म्युला लिहिला आहे. 2 साठी 2 चा फॉर्म्युला लिहिला आहे. आणि प्लस म्हणजे आहे समोर अवेलेबल. गरज वाटली तर समोर फॉर्म्युले आहेत. पण तेवढं तर थोडंसं बोललं पाहिजे, रॅन्डमली बोललं पाहिजे. बोलायला अजिबात लाजू नका. मी परत एकदा सांगतो, बोला. आपल्याला जर बेस्ट टीचर बनायचं असेल ना, तर बोलावं लागेल. थोडंसं पुढे जाऊया. ओके, पुढे जाऊया प्लीज. कारण मला आज भरपूर सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला इकडे लक्ष द्या. चुकलं तर चुकलं, काही टेन्शन नका घेऊ. आता डायरेक्ट मी आलो, डायरेक्ट टेस्ट 3 15 पेजवर, आणि डायरेक्ट आलो 16 पेजवर. आता या रॅन्डमली कुठले तरी दोन कॅल्क्युलेशन करून बघू आपण. हे करूया आणि पुन्हा परत हे करूया. चला सर्वजण माझ्याबरोबर करूया. ओके, 54. हे बघा, 50 आणि 4 डायरेक्ट अवेलेबल. त्याच्यानं +32, हे बघा 30 पण डायरेक्ट अवेलेबल. आणि टू साठी -3 + 5, -3 + 5. ओके. त्याच्यानं -61, हे बघा -60 डायरेक्ट झाला. -60 डायरेक्ट झाला. आणि -1 ऑल्सो डायरेक्ट झाला. आता आन्सर किती आहे सर्वांकडे? आकांक्षाताई, कुठं अडकला तुम्ही? पहिल्यापासून करा. 54 करा. आकांक्षाताई, सेट द झिरो करा पहिल्यापासून. सेट द झिरो सर मी करा. पूर्ण केलं. पूर्ण एटी केलं नाईन का? आन्सर आहे सर. पूर्ण केलं का? म्हणून हो. मला वाटलं कुठं गेल्या तुम्ही. ओके, असं मला वाटलं कुठं एटी गेल्या तुम्ही. नाईन सर. हा चला ठीक आहे. 25 वर होतो. आणि 25 नंतर कुठलं ऍप्लिकेशन बाकी होतं आपलं? +42. हे बघा, +42. 40 साठी -10 + 50. आणि 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. आणि पुन्हा परत 20. हे बघा, 20 डायरेक्ट अवेलेबल. आणि 2 इज ऑल्सो डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज द 89. श्वेताताई, जमलं का नाही? येस या नो सांगा. श्वेताताई. नाही जमलं सर. ओके, नाही जमलं तर मग मला तुम्हीच करून दाखवाल आता. सांगा, करा. 54. अजिबात इकडे तिकडे बघू नका. मी बोलतोय त्या अंकांवर लक्ष द्या. 54. व्हेरी गुड. +32. ऐका ताई, पहिले 30 का पहिले 2? मी काय सांगितलंय? माईक ऑन ठेवा तुमचा. माईक ऑन ठेवा तर. पहिले माईक ऑन ठेवा, म्हणजे मला लगेच बोलता येईल तुमच्याशी. हा. पहिले हं, 50 का 4? ते पण 50. सांगा मला. पहिले 50 करायचा का 4 करायचा? 50. का? तर आपण पहिले 50 बोलतो. 10 रॉड्स वर. हा, पहिले 10 54. रॉड्स वर हा. आहे मग. मग आता 32 करा. 30. 32. -2 + 5. ताई, अहो ताई, आपल्याला +2 करायचा आहे. परत करा माय 54. परत 54 करा. परत 54 करा. अहो ताई, 54 करा. मी जे सांगतो ते ऐका. 54 करा. हा. करा +32. 30 30. आणि 2 साठी. 2. हा, 2 चा फॉर्म्युला बोला. मायनस -3 + 5. व्हेरी गुड. जर बोलल्या ना तरच येणार आहे तुम्हाला. हा, आता बरोबर बोलल्या. -3 हा, + -61. -61. हम्म. वन. आता -60 करताना 50च का बं केला? कंजूशी का बं केली? हा. काय यार, हा, असं नाही, 61. असं नाही चालणार. असं नाही चालणार. ओके ना. सॉरी सर, सॉरी. +42. +40. तो 1 नका ओपन करू. 40चा फॉर्म्युला काय आहे? माय -10 + 50. मग करा बरं. -10 + 50. हम्म. आणि 2. हम्म. बोला ना मग, डायरेक्ट अवेलेबल बोला ना. डायरेक्ट अवेलेबल. काय डायरेक्ट 2 अवेलेबल? इज 2. डायरेक्ट अवेलेबल. हा. +22. +22. मग काय झालं आन्सर? समा 89. समजलं. मग याच्यासाठी काय करावं लागेल? प्रॅक्टिस. कोण करेल?
साहेब करतील, साहेबांनी पैसे दिलेत म्हणून. नाही हा. सर. हा, मग लक्षात आलं तुम्हाला मला काय म्हणायचं ते. ओके. एव्हरीथिंग इज पॉसिबल. पण डेडिकेटेड राहावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल सिस्टम. ओके, प्लीज अंडरस्टँड. काही काळजी नका करू, होईल. थोड्याफार माघार राहाल, पण मेहनत करा. हा, काही काळजी नका करू. ओके. हा. सर्व सोपं आहे म्हणजे मुद्दाम. आज थोडासा टास्क मोठा होता आपला, पण तुम्ही आग्रह केला म्हणून आपण थोडासा मागं राहिलो असं समजा. काही फरक पडत नाही, आपण एक दिवस लागलास लेट परीक्षा घेऊ. आता मी जर सिलेबस प्रमाणे गेलो, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. जर सिलेबस प्रमाणे गेलो, कारण उद्या एक्झाम द्यायची आहे, तर इथून चालू होतो, प्लीज इकडे लक्ष द्या. इथून चालू होतो -1, -2, -3 चा फॉर्म्युला. इकडे लक्ष द्या. -2, -3, -4 चा फॉर्म्युला चालू होतो. हा मला एक्सप्लेन करायचा होता आज. इकडे लक्ष द्या. लक्ष द्या, लक्ष द्या, नमस्ते. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. पण मला वाटतं आपण एक दिवस आहे ना लेट करू एक्झाम, काय हरकत नाही ना, चालेल ना? एखाद दिवस लेट करू. आपल्या सर्व ताईंना बरोबर घेऊन जाऊ, कारण असं पण नको व्हायला की खूप घाई केली. आपल्याकडे आहे 14 आपल्याला निवांत वेळ आहे. 14च्या ऐवजी आपण एक महिना, एक आठवडा लेट झालो तरी चालेल. त्याचा काही मुद्दा नाही, पण तुम्ही सर्वजण एक्सपर्ट झाले पाहिजे. तुम्ही कम्फर्ट झाला पाहिजे. मला अशी भीती नाही वाटली पाहिजे की खूप फास्ट झाला अर्चनाताई, खूप मोठी जांबाई आली म्हणून डोक्यात काहीच घुसलं नाही, असं अजिबात कोणाला वाटायला नको. सर्वांना येईल, मला माहिती आहे. इकडे लक्ष द्या. आणि म्हणून आज आपला टास्क काय, इकडे लक्ष द्या. जेव्हा मी +4 करत होतो ना, त्याचा फ्रेंड कोण होता? -1 होता. आता -4 करायचंय मला. बट जाणीवपूर्वक सांगतो मी तुम्हाला, आतापर्यंत ज्या ताईंनी प्रामाणिकपणे मेहनत केली असेल आणि बोलल्या असतील, त्यांना हे सोपं आहे. आणि ज्या ताईंनी कंजूशी केली असतील, त्यांना आहे ना, काय करू माय, काय करू माय, 10,000 वाया गेले काय माय, 10,000 वाया गेले काय माय, अशी वेळ येईल. परत एकदा सांगतो, परत एकदा सांगतो. मी काय बोलतोय, जर मेहनत केली असेल तर सोपं आहे. आणि मेहनत केली नसेल तर मग 10,000 गेले की काय वाया माय असं होईल. त्याच्यासाठी त्याच्यासाठी पुन्हा परत एकच भाऊ म्हणून सल्ला असेल की एव्हरी डे इज द फर्स्ट डे, एव्हरी डे इज द बिगिनिंग. बट कारण प्रत्येक दिवस हा मॅरेथॉनचा दिवस आहे आपल्यासाठी. फक्त त्या मॅरेथॉनची मेहनत करा आणि भरून काढा. आपला बॅकलॉग भरून काढा. कल करे सो नाही. नाही बाबा. दोन मैत्रिणीशी गप्पा नाही मारल्या तरी चालेल, त्या बावळट म्हटल्या तरी चालतील. म्हणशील हिला काहीतरी भलतंच काहीतरी नवीन हे झालं आमच्याशी आजकाल गप्पा. त्यांना सांगायचं अबॅकस शिकायचं का? या माझ्याकडे. मुद्दाम त्यांना म्हणायचं हा 5 असतो, हा 4 असतो, हा सॉरी हा 50 असतो, हा 40 असतो. आणि या 40 मध्ये जर 10 नसेल ना, गप्पा मारायच्या त्यांच्याशी. पळून जातील दोन मैत्रीण, एवढंच होईल. म्हणजे काय होतील, त्या म्हणतील ओ बाई, हिच्याकडे गेलं का काही पण डोकं उठाड करते आणि काही पण शिकवते. त्यांना म्हणायचं हा 40 असतो, याच्यामध्ये सांगा बरं 4 कसा करायचा. अहो, लोकांना कसं युटिलाइज करायचं हे सांगतोय तुम्हाला. मुद्दाम शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत असाल तर एखादी ताई आली खिडकीतून, म्हटल्या आज भाजी काय केली, त्याच्यापेक्षा म्हणायचं मला सांग बरं हे काय आहे. ती म्हणेल काय बाई मला नाही कळते. मग याला म्हणायचं 40 म्हणतात त्याला. सांग बरं याच्यात मला 30 करायचं तर कसा करेल. मग ती म्हणेल नाही बाई मला नाही येत. मग तिला सांगायचं इकडे मी तुला शिकवते. हा 40 आहे आणि याच्यामध्ये 30 करायचा असेल तर 30चा फ्रेंड 20 असतो. मुद्दाम त्या ताईला समजून सांगायचं. ती म्हणे भाई मला नाही कळत आहे. मग तुला त्याच्यासाठीच सांगितलं की मला कळावं म्हणून मी तुझ्यावर प्रयोग करते. इकडे लक्ष दे, परत बोलवायचं. हा 40 आहे आणि याच्यात 30 करायचा आहे. 30चा फ्रेंड 20 असतो. म्हणून -20 + 50 दिस इज अ युटिलायझेशन. म्हणजे काय, समोरच्याची टकली पडली तरी चालेल, समोरच्याचे केस वाकडे तिकडे तरी झाले तरी चालतील, पण आपली कैची थांबवायची नाही. आपला हात साफ करून घ्यायचा. लक्षात येते मला काय म्हणायचंय? श्वेताताई, सविताताई, आपल्याला काय करायचंय? ब्युटी पार्लर शिकायचं ना, तर मग समोरचे सुंदरच बनतील आपल्याकडनं याची कधीच अपेक्षा ठेवायची नाही. बट हात साफ करण्यासाठी कोणीतरी गिराईक पकडायचं. जर तुम्हाला कोणी बोरिंग करत असेल ना, रोज तास करून, तुमची मम्मी जरी तुम्हाला 4 वेळाच फोन करत असेल ना, मम्मीला सांगा माझ्या भावाने हेच सांगितलंय. मम्मीला सांगायचं तुला अबॅका शिकवते. शिकूनच टाकायचं. हा 9 -5, याच्यात सांग बरं 1 कसा करायचा.
ते म्हणेल मला नाही माहिती. मग शिकवतो, इकडे बघ, हा 4 आहे, याच्यात 1 करायचं, इथं 1 नाहीये. मग 1चा फ्रेंड 4 असतो, तुला माहिती आहे का? मग कसा तयार होतो फॉर्म्युला? -4 + 5. दिस इज अ युनिकनेस. हे बघा, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो, यू कॅन, म्हणजे तुम्ही सर्चिंग स्वतःला मोडमध्ये आणा, की काहीतरी मी युनिक करणार आहे. मी माझं स्वतःचं काहीतरी नवीन, माझी पद्धत क्रिएशन करणार आहे. मी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणार आहे. माझ्या हातात जे जे आहे त्याच्यातून मी अभ्यास करणार आहे. देन यू आर द बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर. मला लक्षात येतं स्वतःताई, कविताताई, सर्वांना परत एकदा सांगतो. कारण तुम्ही जेव्हा आहे त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःला लर्निंग मोड मध्ये जाल ना, म्हणून मी मुद्दाम सांगितलं होतं की हा 1 लाख रुपयाचा कोर्स आहे. आणि याचं कारण असं आहे, स्वातीताई, की बऱ्याच ठिकाणी ना, म्हणजे हे बघा, मी माझा पण अनुभव सांगेल. मी सुद्धा शिकलो ना. मी विश्वरूपराय चौधरी, तुम्ही नेटवर जर शोधलं ना, तुम्हाला मी सांगेल. विश्वरूपराय चौधरीने मला सांगितलं की अरे भाई आ जाओ, शिको. त्याच्यामुळे मी कोर्स जॉईन केला. विश्वरूपराय चौधरीचं तुम्ही ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड बघितलं, माइंड अँड बॉडी, भारतातला एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याने माइंड अँड बॉडी याचं दोघं ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड आहे त्याचे. म्हणजे आपण जे विचार करतो तेच शरीर कृतीत करतं, आणतं. आणि जे आपण ज्या पद्धतीने लक्षात ठेवतो, ते पद्धती त्याने विकसित केल्या, त्याने तो खरोखर इज द गुड पर्सन माझ्यासाठी. म्हणून त्या आशिया बुक ऑफ रेकॉर्ड त्याचं स्वतःचं एक असोसिएशन आहे. म्हणजे स्वतःचं त्याचं, जसं आपलं ब्रेन ट्रेन एज्युकेशन आहे, तसं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड त्याचं स्वतःचं युनिट आहे. आणि त्याने क्या पाओगे आप म्हणून एक पिक्चर पण रिलीज केला होता त्याने स्वतः. पण त्याने जेवढे पैसे कमवले तेवढा त्या हिरोईनवर घालवले आणि बर्बाद झाला तो नंतर. नंतर पुन्हा परत बिचारा मोठा झाला ना, आता कोरोनामध्ये तर इतका मोठा झाला की तो पार डायरेक्ट मोठ्या मोठ्या डॉक्टरांना चॅलेंज करत होता. दिस इज अ रिअल वर्क. त्याचे पुस्तकच असे, पेशंट हॉस्पिटल से भाग गया, असेच त्याचे हॉस्पिटल. म्हणजे तो म्हणतो की ऍक्सिडेंट झाला तरच हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली पाहिजे माणसाला. रिअल गुड पर्सन. माझ्यासाठी मी त्याच्या मी शिक विश्वरूप राय चौधरी म्हणून मी तुम्हाला नाव पण सांगतोय. आणि म्हणून मग त्याने सांगितलं म्हणून आपण मी पण शिकायला सुरुवात केली. मग आता त्याचं काम होतं मोटिवेट करणं. जसं मी तुम्हाला आठवडाभर मोटिवेट केलं म्हणून तुम्ही जॉईन केलं. मग मला पुस्तकं आले. मग मला मला लगेच त्यांनी सांगितलं मार्केटिंग भरा 60,000 रुपये. मी भरले 60,000 रुपये. तेव्हा फ्रँचायझीस घ्यावी लागायच्या. मग मी औरंगाबादला ट्रेनिंगला गेलो. औरंगाबादला त्यांचं होतं भोपाळला युनिट. भोपाळला मला जाणं शक्य नव्हतं म्हणून ते औरंगाबादला आल्या. औरंगाबादला त्यांनी मला 1 दिवस मुक्कामाला राहिलो, 2 दिवस ट्रेनिंग दिलं आणि सांगितलं जाओ अभी हो गया आपका लेवल 1 का ट्रेनिंग, 40 बच्चे को एडमिशन कराओ, उनका 2-2 हजार 3-3 हजार काहीतरी होतं तेव्हा, 3,000 रुपये फी होतं, 3-3 हजार रुपये ले लो, उनमें से 20% हमें भेजो. म्हणजे 3,000 आपण घ्यायचे पालकांकडनं आणि त्यांना त्यातले 20% म्हणजे 600 रुपये त्यांना पाठवायचे एका विद्यार्थ्याचे. हाँ, मुझे रॉयल्टी म्हणतात, त्याला रॉयल्टी इनकम म्हणतात. रॉयल्टी भेजो, फिर आपको आगे हम लोग लेवल 2 का ट्रेनिंग एक दिन वापिस हम लोग आपको औरंगाबाद नहीं तो भोपाळ में बुलाएंगे देंगे. तशीच पद्धत अजून पण चालली आहे. असं काही नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, मी हा सर्व स्ट्रगल मी तुम्हाला का सांगतोय, की तुम्ही ऑफलाईन घ्या, ऑनलाईन घ्या, अशा पद्धतीने ट्रेनिंग दिल्या जातात. पण आपण नशिबान आहोत की आपल्याला ऑनलाईन, मला पण हे सर्व गोष्टी मी पॅशनेटली आवडतं, मला पण शिकायला शिकवायला, मी पण रोज शिकतो तुमच्याकडनं. म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगतोय. आणि जेव्हा आपण अशा प्लॅटफॉर्ममध्ये जातोय, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की यार जगाच्या टोकावर आपण हे सर्व गोष्टी पोचू पोचू शकतो. म्हणून गेल्या 3 वर्षात आपण आज 349 ताईंपर्यंत आपण पोहोचलोय. ठीक आहे, त्या 349 पैकी ताईंच्या काही 50 एक ताईंचे पंढरपूरच्या वाऱ्या चालू आहेत, तो भाग वेगळा आहे. कारण बिकॉज ऑफ काही ना काही त्यांना कुठेतरी एकदा मागं राहायची सवय लागली की मागं राहून जातो. पण रोजच्या रोज पुढे अटेंटिव्ह राहा. सो पुढे पुढे जाऊया प्लीज, इकडे लक्ष द्या. आता जेव्हा मला 4 करायचं आहे ना, इकडे लक्ष द्या. 4 क्रिया कशा होतील इकडे लक्ष द्या. 24 इकडे लक्ष द्या. आणि मी जर -4 बोललो तर -4 डायरेक्ट अवेलेबल आहेत. लक्षात आलं तुम्हाला, डायरेक्ट अवेलेबल आहे. जर माझ्याकडे 25 असतील आणि -4 बोललो, तर इथं -4 नाही होऊ शकत.
-4 नाहीयेत की माझ्याकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर पैशांमध्ये शिकवायला गेलं तर तुमच्याकडे 25 रुपये आहेत. 20 रुपयाची नोट, 10 10 रुपये, 10 10 रुपयाच्या दोन नोट आहेत आणि 5चा कॉइन्स आहे तुमच्याकडे. 5चा कॉइन्स आहे आणि तुम्हाला 1 रुपयाची चॉकलेट घ्यायची आहे. -1 करायचं आहे तुम्हाला. 1 रुपयाची चॉकलेट घ्यायची आहे. 25 रुपीज आहेत तुमच्याकडे आणि 1 रुपयाची चॉकलेट करायची. 1 रुपया तुम्हाला मायनस करायचा आहे. सो हाऊ इट इज पॉसिबल? तुम्ही काय करणार? काय करणार? 1 रुपयाची चॉकलेट घेणार आणि 5 रुपये देणार आणि तुम्हाला तो रिटर्न किती देणार आहे? 1 1 रुपयाचे 4 कॉइन रिटर्न देणार. थोडासा असं पण आपण समजून घेऊ शकतो ना. असं पण मुलांना आपण समजून घेऊ शकतो ना. आणि दिस इज अ रिअल ऍप्लिकेशन. 25 -4. -4 मीन्स -4 म्हणजे आपल्याला 4 रुपीजची चॉकलेट घ्यायची आहे. आणि जेव्हा 4 रुपयाच्या चॉकलेट घ्यायला तर आपल्याला दुकानदार किती परत करणार आहे? 1 परत करणार आहे. +1 -5. म्हणजेच -4चा फॉर्म्युला काय तयार झाला? -4चा, बोला सर्वजण, -4 इज इक्वल टू +1 -5. मग तो -5 अवेलेबल पाहिजे ना. लक्ष द्या मला काय म्हणायचं. अवेलेबल पाहिजे. इकडे लक्ष द्या आता. थोडासा तुम्हाला मॅजिक सांगतो. मॅजिक म्हणजे थोडासा एक्स्ट्रा लेवलला घेऊन जातो. डायरेक्ट फोर्थ लेवल, थर्ड लेवलला घेऊन जातो. सॉरी, सेकंड आणि फोर्थ लेवलला घेऊन जातो. इकडे लक्ष द्या. 25 25 करा सर्वजण. 25 -4. आता -4, इथं -4 अवेलेबल नाहीत. मग -4चा फॉर्म्युला काय एवढ्यात शिकलो आपण? -4चा 25 -4 इज इक्वल टू +1 -5. +1 -5 इथं शिकलो. आता परत -4. नाही समजलं तर समजलं, टेन्शन नका घेऊ, पण पहिले समजून तर घ्या, ऐकून तर घ्या. -4. आता युनिट रॉडवर मी -4 करू शकत नाही. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. करू शकत नाही कारण माझ्याकडे फक्त 1 अवेलेबल आहे. तर त्यात तुम्ही -4 करू शकतो का? नाही करू शकत. त्या टाइम मला कोणाची मदत लागेल? माझ्याकडे त्या 10 10 रुपयाच्या दोन नोट्स आहेत. त्या दोन नोट्स पैकी मला एक नोट द्यावी लागेल. एक नोट द्यावी लागेल. लक्षात येते तुम्हाला काय म्हणायचं मला? मग त्यावेळेस मग -4चा फ्रेंड कोण असेल? कारण मी 10ची मदत घेतोय. 10ची मदत घेतोय. त्यावेळेस -4चा फ्रेंड कोण असेल? +6. -4चा फ्रेंड कोण असेल? +6 -10. पण या गणिताचं टेन्शन घेऊ नका कारण हे आपलं लेव्हल 2 आणि लेव्हल 4 मध्ये शिकायचं आहे. तो तेव्हा पुढचा वेळ आहे. पुढचा अजून 15 दिवसानंतरचा आहे. पण मुद्दाम तुम्हाला मी क्युरिओसिटी मुद्दाम क्लिअर करतोय. मग आपण आता उद्याच्या पेपरमध्ये किंवा परवाच्या पेपरमध्ये काय काय शिकणार आहे इकडे लक्ष द्या सर्वजण. आता आता मला 1 to 9 पर्यंतचं ऍडिशन जमलंच पाहिजे. बोला सर्वजण. येस मला जमतं. पहिले बोला. बोला जोरात, जोरात बोला. जमतं. येस मला जमतं. मग ते कसं? असं सांगितलं होतं. 2 +2 अगेन +2 अगेन +2 अगेन +2. 2 इज नॉट हिअर. जेव्हा 2 इथं नसतो तेव्हा मला 10ची मदत घ्यावी लागणार आहे. 10ची मदत घ्यावी लागणार आहे. आणि 2चा फ्रेंड असतो 8 -8 +10. अगेन +2 अगेन +2 अगेन +2. 2 डायरेक्ट अवेलेबल नाहीये म्हणून -3 +5 अगेन +2 डायरेक्ट अवेलेबल अगेन +2 -8 +10. हे आपण 1 2 3 4 साठी बघितलं होतं. बोला येस या नो. केली होती का प्रॅक्टिस तुम्ही? करायला पाहिजे होती. आता पुढे जाऊया. आता 1 2 3 4 झाला. आता 5 बघू आपण. इकडे लक्ष द्या. 5 5 डायरेक्ट अवेलेबल अगेन +5. 5 इज नॉट हिअर म्हणून 5चा फॉर्म्युला -5 +10 अगेन +5 डायरेक्ट अवेलेबल अगेन +5 -5 +10 अगेन +5 डायरेक्ट अवेलेबल अगेन +5 -5. किती सोपा आहे. म्हणजे मला दोन कंडिशन लक्षात आला. एक तर 5 डायरेक्ट अवेलेबल असतो किंवा 5 साठी नेक्स्ट हाऊसच फॉर्म्युला लागतो. इन हाऊसचा काही संबंधच येत नाही. लक्षात आलं. एक तर तो हाऊसमध्ये अवेलेबल असतो, नाही तर नेक्स्ट हाऊसचीच मदत घ्यावी लागते. असं लक्षात आलं होतं. पण आता अजून एक गोष्ट आहे. लक्षात द्या. आपण जोपर्यंत लेव्हल 2 आणि लेव्हल 4 शिकवत नाही तोपर्यंत तुम्हाला उद्या लगेच तुमच्या मनात आलं चला आता 29 चा टेबल बनवू. नाही, नाही आहे का?
29चा टेबल बनवायला आपल्याला लेव्हल 2 आणि लेव्हल 4 शिकावं लागेल. बट आपल्याला 9 शिकायचं आहे. मग सिलेबस बनवताना प्लीज इकडे लक्ष द्या, अशा टप्प्याटप्प्याने बनवलाय आपण. असा सिस्टमॅटिक बनवलेला असता. जेव्हा मी तुम्हाला सांगतो 24, जर मी फोरचा फॉर्म्युला शिकवतोय, तेव्हा मुद्दामच असं बनवलेलं असतं. +4 = -1 +5, लगेच +41, मग 40 करायचं आहे, -10 +50 आणि 1 डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज द 69. मग पुन्हा परत जर मला 2चा फॉर्म्युला शिकवायचा आहे, तर मुद्दाम असं केलेलं असतं. 41, इकडे लक्ष द्या, +21, 20 साठी -30 +50 आणि 1 डायरेक्ट अवेलेबल, +22, हे बघा 20 आणि 2 आणि पुन्हा परत +2 च्या वेळेस -3 +5. हे जे मी तुम्हाला प्रश्न तयार करतोय ना माझ्या मनाने, हे असा टप्प्याटप्प्याने सिलेबस बनवलेला आहे आपला. म्हणून तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व फॉर्म्युले क्लिअर होतील. लक्षात येतंय? एक 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 पुढे जसं जसं तुम्ही पेज जाल ना, तर बरोबर ज्या पेजवर जो फॉर्म्युला आहे, एक तर आधीच झालेलं जे आहे ना, तुम्हाला जे आतापर्यंत आपण शिकलोय ते, आणि जो पेजवर फॉर्म्युला चालू आहे त्या रिलेटेडच कॅल्क्युलेशन येतात. बाय मिस्टेकली असं होतं श्वेताताई, असं होतं स्वातीताई, की कदाचित मुलांना अचानक रॉंग क्वेश्चन येतो त्या पेजवर, रॉंग क्वेश्चन येतो आणि मुलं अडकतात, 100% अडकतात. आणि मग ते म्हणतात, मॅम हे येत नाही मला. मग तुम्हाला लक्षात येतं, बाळा काय काळजी करू नको, चल आपण करून बघू. मग जसं मी आता श्वेताताईंना, कविताताईंना किंवा आकांक्षाताईंना मी समजून सांगत होतो, करून दाखवत होतो, तर सेम मुलाला सांगायचं, काय काळजी नको करू, चल बरोबर माझ्याबरोबर कर. 29, ठीक आहे, 29 केलं. -6, -6 केलं आणि अचानक -4 आलं. आणि -4 तर युनिट ऑर्डर होऊ शकत नाही. पण लेवल 1 मध्ये आहेत. तर त्याला सांगायचं, बाळा आता -4 इथं नाही आहेत. म्हणजेच हे कॅल्क्युलेशन लेव्हल 2च आहे. आपण तेव्हा तिथं शिकणार आहोत. पण तरी पण मी तुला शिकून ठेवते. मग त्याला जर तुम्हाला नाही आलं, तर तो लगेच म्हणेल टीचरांनाच काही येत नाही. मग त्याला मुद्दाम सांगायचं, काय काळजी नको करू. आता तुला -4 करायचे आहेत ना, तर -4 साठी आपल्याला 10 रॉडची मदत लागते. आणि मग -4चा फ्रेंड असतो +6 -10. आणि म्हणून आपण सर्टिफिकेशन करताना लेवल 4 कंपल्सरी शिका. आणि सर्टिफिकेशन कराय का सांगतो? कारण मुलाला एक जरी रॉंग कॅल्क्युलेशन आलं त्याच्या बुकमध्ये किंवा त्याने घरी विचारलं, तर मग त्याला असं नको वाटायला की माझ्या टीचरलाच काही डोंबल्याचं येत नाही. लक्षात येतं तुम्हाला काय म्हणायचंय मला? म्हणून आपण लेवल 4, आणि लेवल 4 आपला सिलेबस असा आहे की जर तुम्ही लेवल 4 शिकलात, तर तुम्ही 1 लाखापर्यंतचे पण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करू शकतात. लेवल 4 शिकलात तर, कारण तुम्ही एकलव्य असाल तर. नाही तर मग आपण ऍडव्हान्स लेवल शिकणारच आहोत. मी तेवढा ऍडव्हान्स लेवलला एवढं दळण नाही बसत. मी काय म्हणतो, ज्याने मेहनत लेवल 4 ला केली, तो आपोआप 1 लाखाच्या रॉड पर्यंत करेल. ती दिस इज माय गॅरंटी. पण लेवल मेहनत केली पाहिजे. लक्षात येतं मला काय म्हणायचंय? तर हाच अप्रोच पुढे कंटिन्यू होतो, काय काळजी नका करू. पण लेवल 4 मध्ये नाही कंजूशी झाली पाहिजे. काय मेहनत करायची ना, पाया भक्कम करा, बिल्डिंग बरोबर भक्कम तयार होईल. लक्षात येतं मला सांगायचा उद्देश असा आहे. आता इकडे लक्ष द्या. आता आपण 1 बद्दल, 2 बद्दल, 3 बद्दल, 4 बद्दल, 5 बद्दल शिकलो. आपल्याला अचानक आता 6 आला, मग कॅल्क्युलेशनच असं बनवलं असतं. इकडे लक्ष द्या. 34, असंच कॅल्क्युलेशन येईल तुम्हाला. 34 +26, घाई अजिबात करू नका. 26, 20 साठी -30 +50, हे झालं 20, 30. आता 6 करायचं आहे. 6 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ +6? +6 साठी मला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला लागेल. आणि +6चा फॉर्म्युला असतो, +6चा फ्रेंड असतो 4, -4 +10. लक्षात येतंय? ज्या ताईंना उद्या आठवेल नाही, ज्या ताईंनी हे सर्व ऐकून ऐकून जे थोडेसे स्वतःशी बडबड बडबड केली असेल, ते उद्या सहज परीक्षा देतील. म्हणून उद्या परीक्षा नाही देता आली तरी टेन्शन नका घेऊ. पुन्हा परत पुढच्या रविवारी आणि शनिवारी आणि पुढच्या रविवारी सोमवारी मी तुम्हाला इतक्या परीक्षा द्यायला लावेल की पूर्ण आठवडा माझा मजेशीर सेकंड शिफ्टचा निघून जाईल. मला माझं फक्त काम काय राहील? ताईंनो, तयार राहा.
9:30ला लिंक आली, रोज परीक्षा द्यायची एक. लक्षातच मला काय सांगायचंय. आणि नाही काही, परत एकदा सांगतो, घाबरायचं नाही अजिबात कोणी श्वेताताई. नाही काही तरी आपण काही कमी नाही. नाही काही तरी आपण काही कमी नाही. कारण आपल्याला काही नसलं तरी लेवल झिरोचं आपल्याला करता येतं. कारण तुम्हाला ॲपची लिंक मी सर्वांना दिली आहे. कमीत कमी 5-10 तर क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केले असतील ना, त्याच्यामध्ये जाऊन प्रॅक्टिस केली असेल, करून बघा त्याच्यामध्ये, तर लक्षात येईल की हम में कितना है दम. मतलब मी कुठपर्यंत आहे, मला किती वेळ लागतो, 20 मिनिटात माझं कंप्लीट होते की नाही टेस्ट, बघायला पाहिजे. केलं, करून बघितलं का त्या ऍपला? मी मुद्दाम तुम्हाला दिलंय स्टुडंट म्हणून, अजून टीचर म्हणून द्यायचंय. तर स्टुडंट म्हणून त्या ऍपमध्ये जाऊन कधीतरी प्रॅक्टिस, स्टार्ट द प्रॅक्टिस बटन दाबून बघा. अच्छा लगता है मेहनत करायचं. जसं म्हणतो ना आपण, घाम आल्यावर म्हणतात वाव अच्छा लगा. घाम आल्यानंतर घामाचा, स्वतःच्या कष्टाचा जो घाम असतो ना, त्याचा आनंद फार वेगळा असतो. त्याचा आनंद घेता आला पाहिजे. पण आपण म्हणतो अरे रे 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 रे, मग बॅटरी डाऊन होते. पण त्याच्यापेक्षा जर म्हटलं वाव, कष्टाचा घाम आला, मग म्हणतो शरीर, घराचा मालक फार स्ट्रिक्ट दिसतोय बरं का. एवढी मेहनत केली, एवढा घाम काढला, तरी म्हणतो वाव मजा आली. म्हणजे या घरातला मालक काय म्हणतो, कडक आहे, म्हणजे आपल्याला उद्यापासून कष्ट करण्यासाठी तयार राहावं लागेल. त्या शरीरातल्या पेशी अशा विचार करतात. आणि जर आपण म्हणतो अरे रे रे, काय खरं नाही बाई, लई थकले, लगेच त्या म्हणतात वाव, घरातला मला कामचोर दिसतोय बर का. आपण उद्यापासून कामचोरपणा करा, कामचोरी करायची. घरातला मालक काही ठिकाणावर दिसत नाही. हा थोडंसं काम करतो आणि खूप जास्त दाखवतो. थोडंसं करतो, थकतो, साऱ्या गावाला बोंबटा मारत सांगतो, बापरे लई काम आहे आज मला. म्हणजे आपण याच्यापेक्षा 10 पट नाटकं करायचे. हे कोण म्हणतं माहिती का? म्हणतात ना अंतर्मन, बाह्य मन, सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, ही सर्व प्रचंड थेरी जी आहे ना, मोठी थेरी आहे. पण ही श्वासाबरोबर सर्व चालते. श्वासांबरोबर तुमच्याकडे करोडो पेशी तुमच्या शरीरात प्रवेश करतात. आणि श्वास जाताना करोडो पेशी, मृत पेशी शरीराच्या बाहेर जातात. अन्नातून करोडो पेशी आपल्या शरीरात प्रवेश करतात. आणि आपण जे उत्सर्जन करतो, जे काही असेल, आपल्या ज्या काही दैनंदिन क्रिया असेल, घाम असेल, मूत्र असेल, किंवा आपलं जे काही विधी आपल्या शरीरातून बाहेर पडतात, त्याच्यातून करोडो डेड पेशी आपल्या शरीरातून बाहेर जातात. नको असलेल्या पेशी बाहेर जातात. आणि जे आपण म्हणजे पाणी असेल, हवा असेल, अन्न असेल, किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, या प्रत्येक गोष्टीतून, पंचमहाभूतातून आपण करोडो पेशी आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि करोडो पेशी बाहेर जातात. इतकं शरीराचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर, एक आपण म्हणतो ना की एक अणुभट्टी तयार करायला जेवढा खर्च लागतो, तेवढ्या खर्चाचं शरीर आपलं आहे. त्याच्यापेक्षा मोठं किमतीवान आपलं शरीर आहे. एवढी ती रचना आहे, काय काय त्याच्यात, काय काय